जय हिंद मित्रांनो, मी विकी गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या न्यू भरती यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी भरती निघाली आहे मित्रांनो शिकाऊ उमेदवारांसाठी। या संपूर्ण भरतीची अपडेट तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर शिक्षण किती लागतं, अर्ज कसा भरायचा आहे आणि अर्जाचे शुल्क किती आहे आणि आणि वयोमर्यादा किती लागत आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटणार आहे। तर व्हिडिओला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पहा मित्रांनो। आणि तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा मित्रांनो। या ठिकाणी पहा, सन 2024-25 या सत्राकरिता 1 वर्षासाठी शिकाऊ उमेदवारांची ऑनलाईन प्रक्रियेद्वारे प्रशिक्षणार्थी भरती करण्यात येणार आहे। या ठिकाणी पहा, शिकाऊ उमेदवार अधिनियम 1961 नुसार या विभागात 2024-25 या सत्रासाठी कार्यशाळेकरिता तांत्रिक व्यवसायातील शिकाऊ उमेदवारांसाठी 1 वर्ष मुदतीकरिता भरती करायच्या यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, भरायची जागा, वयमर्यादा, प्रशिक्षण कालावधी इत्यादी बाबीचा खालीलप्रमाणे उल्लेख करण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी पहा, मेकॅनिक मोटर व्हेकल 92 जागा आहे। शैक्षणिक पात्रता पहा, सरकार मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील मेकॅनिक मोटर व्हेकल 2 वर्षाचा ITI व SSC उत्तीर्ण आवश्यक आहे मित्रांनो। वयोमर्यादा पहा, 14 ते 38 वर्षापर्यंत आहे आणि मागासवर्गीयांसाठी 5 वर्षे सूट आहे। आणि तुम्हाला यामध्ये वेतन पहा किती भेटणार आहे, 10,793 तुम्हाला वेतन भेटणार आहे। प्रशिक्षण कालावधी पहा 1 वर्षासाठी आहे मित्रांनो। तो आणि दुसरं पद पहा, शीट मेटल वर्कर 25 जागा आहे। तर सरकार मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शीट मेटल वर्कर ट्रेड 1 वर्षाचा अनुभव ITI व SSC पास असणे आवश्यक आहे। आणि वय मर्यादा पहा, 14 ते 38 वर्षापर्यंत आहे। मागासवर्गीयांसाठी 5 वर्षापर्यंत सूट आहे। आणि तुम्हाला मिळणार वेतन पहा 9,554 आहे आणि प्रशिक्षण कालावधी 1 वर्षाचा आहे मित्रांनो। आणि तिसरं पद पहा, इलेक्ट्रिशियन म्हणून आहे, 23 जागा आहे। आणि शैक्षणिक पात्रता पहा, सरकार मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील इलेक्ट्रिशियन ट्रेड 2 वर्षाचा ITI व 10वी उत्तीर्ण आवश्यक आहे। तर वयमर्यादा पहा 14 ते 38 वर्षापर्यंत पाहिजे आणि मागासवर्गीयांसाठी 5 वर्षापर्यंत सूट आहे। आणि वेतन पहा, तुम्हाला 10,793 रुपये तुम्हाला वेतन भेटणार आहे आणि प्रशिक्षण कालावधी 1 वर्षापर्यंत आहे। आणि चौथं पद पहा, डिझेल मेकॅनिकल आहे, त्या ठिकाणी जागा पहा 90 आहे। आणि शैक्षणिक पात्रता पहा, सरकार मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील मेकॅनिक डिझेल 1 वर्ष ट्रेड ITI आवश्यक आहे आणि 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। तर वयमर्यादा पहा 14 ते 38 वर्षापर्यंत पाहिजे आणि वयमर्यादेसाठी पहा मागासवर्गीयांसाठी 5 वर्षापर्यंत सूट आहे। आणि विद्या वेतन पहा 9,594 तुम्हाला वेतन भेटणार आहे आणि 1 वर्षापर्यंत तुमचं प्रशिक्षण राहणार आहे मित्रांनो। आणि 5वं पद पहा, वेल्डर म्हणून आहे, जागा पहा 10 आहे। आणि शैक्षणिक पात्रता पहा, सरकार मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील वेल्डर ट्रेड 1 वर्षाचा ITI व SSC 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। आणि वयमर्यादा पहा 14 ते 38 वर्षापर्यंत पाहिजे आणि मागासवर्गीयांसाठी 5 वर्षापर्यंत सूट आहे। आणि तुम्हाला मिळणारे वेतन पहा 9,554 पर्यंत आहे। प्रशिक्षण कालावधी 1 वर्षापर्यंत आहे। तर 6वं पद पहा, मेकॅट्रॉनिक्स, तर या ठिकाणी पहा 10 जागा आहे। आणि शैक्षणिक पात्रता पहा, सरकार मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील मेकॅट्रॉनिक्स ट्रेड 2 वर्षाचा ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। आणि वयमर्यादा पहा 18 ते 38 वर्षापर्यंत आहे। मागासवर्गीयांसाठी 5 वर्षापर्यंत सूट आहे आणि तुम्हाला मिळणार वेतन पहा 10,028 पर्यंत आहे। प्रशिक्षण कालावधी 1 वर्षापर्यंत आहे मित्रांनो। तर या ठिकाणी पहा, शिकाऊ अशा प्रकारे 6 पद भरायचे आहे मित्रांनो। आणि या ठिकाणी पहा, शिकाऊ उमेदवार निवडीकरिता संगणकीय प्रणाली सुरू झाल्याने शिकाऊ उमेदवार सत्र 2024-25 करिता ITI व्यवसाय उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांनी शिकाऊ उमेदवारांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी
स्किल इंडिया पोर्टलवर www.apprentice.gov.org या वेबसाईटवर किंवा MSRTC DV कंट्रोलर छत्रपती संभाजीनगर या स्थापनेवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन अर्ज अप्लाय करतील व MSRTC डिव्हिजन कंट्रोलर छत्रपती संभाजीनगर या स्थापनेकरिता ऑनलाईन अप्लाय करावे। तसेच नोंदणी क्रमांक मिळालेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येतील व त्याच उमेदवारांना शिकाऊ उमेदवारीकरिता येईल। उमेदवारांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांनी या कार्यालयास दिनांक 8/7/2024 ते 22/7/2024 पर्यंत रविवारची सुट्टी दिवस वगळून सोमवारी 5 वाजेपर्यंत सकाळी 11 ते 15 वेळेत विभागीय कार्यालय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ समर्थनगर छत्रपती संभाजीनगर येथे रजिस्ट्रेशनची झेरॉक्स प्रत व खालील कागदपत्रे सादर करावे। या ठिकाणी तुम्हाला जायचं मित्रांनो 8 दिनांक रजिस्ट्रेशन करण्यासाठी केल्यानंतर त्यांनी या कार्यालयास 8/7 ते 22/7/2024 पर्यंत रविवारची सुट्टी वगळून तुम्ही संध्याकाळी 5 वाजेपर्यंत त्या ठिकाणी सकाळी 11 ते 15 वेळेत विभागीय कार्यालय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ समर्थनगर छत्रपती संभाजीनगर येथे रजिस्ट्रेशन झेरॉक्स प्रत व खालील कागदपत्रे सादर करावी। अर्ज करण्याची अंतिम दिनांक 22/7/2024 पर्यंत 15 वाजेपर्यंत राहील। तसेच टपाल कुरिअरने 22/7/2024 पर्यंत आलेल्या अर्जाचा स्वीकार केला जाईल। त्यानंतर आलेल्या अर्जाचा व उमेदवारांनी अपूर्ण भरलेल्या अर्जाचा स्वीकार केला जाणार नाही। तुम्ही टपालने पाठवू शकता किंवा कुरिअरने पण पाठवू शकता। त्याची मुदत 22/7/2024 पर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता मित्रांनो। तर या ठिकाणी अर्जदाराने अर्जासोबत शिकाऊ उमेदवारी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी खुला प्रवर्गाकरिता 500 अधिक 90 रुपये 18% GST एकूण 590 रुपये आणि मागासवर्गीयांसाठी 295 रुपये याप्रमाणे बँकेचे शुल्क सहित उमेदवारांनी अर्ज रकमेचा डिमांड ड्राफ्ट DD किंवा DD MSRTC फंड अकाउंट या नावाने राष्ट्रीय बँकेच्या DD डिमांड ड्राफ्ट अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे मित्रांनो। तर डिमांड ड्राफ्टचे मागे उमेदवारांनी त्याचे नाव व पत्ता मोबाईल क्रमांक ट्रेडचे नाव डिमांड ड्राफ्टच्या मागे उमेदवारांनी त्याचे नाव पत्ता मोबाईल क्रमांक आणि ट्रेडचे नाव ठळक अक्षरात लिहिणे अत्यंत आवश्यक आहे। उमेदवारांनी भरलेले प्रक्रिया शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेला फॉर्म अप्लाय केल्याची प्रत शाळेत सोडला दाखला TC SSC 10वी उत्तीर्ण गुणपत्रक इतर शैक्षणिक पात्रतेचा दाखला ITI उत्तीर्ण गुणपत्रक व सेमिस्टर व प्रमाणपत्र बंद पाकिटा स्वतंत्र जोडणे आवश्यक आहे। जातीचे प्रमाणपत्र आधार कार्ड छायांकित प्रत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व खुला प्रवर्गाची उमेदवार वगळून इतर मागासवर्गातील उमेदवारांनी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे आणि अलीकडे काढलेला स्वतःचा पासपोर्ट साइज फोटो असणे आवश्यक आहे। प्रशिक्षण सुरू होण्यापूर्वी जिल्हा शल्य चिकित्सा छत्रपती संभाजीनगर यांचे कडून वैद्यकीय तपासणी करून घेण्यात येईल। त्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांना शिकाऊ उमेदवारांनी बोलण्यात येईल। तर उमेदवारांनी ITI व्यवसाय उत्तीर्ण झाले पासून 3 वर्षाच्या आत शिकाऊ उमेदवारी करणे बंधनकारक आहे। तर 3 वर्षापुढे शिकाऊ उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत। तर अशा प्रकारे तुम्ही अर्ज भरायचा आहे। तर मित्रांनो तुम्हाला या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण भरतीची माहिती वाचून दाखवलेली आहे। कागदपत्र कोणकोणते लागतात आणि DD कसा भरायचा आहे मित्रांनो। तर तुम्हाला हे PDF जर पाहिजे असेल मित्रांनो तर मी माझ्या व्हॉट्सअप चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला PDFची लिंक दिली मित्रांनो आणि PDFची लिंक तुम्ही ओपन करून त्या ठिकाणी वाचून हा फॉर्म भरू शकता मित्रांनो। तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा मित्रांनो। तो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत शालोम शांती सलाम बाय बाय।